दरवर्षी दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दरवर्षी दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावर्षी देखील दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की तयारी जी आहे ती तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि या वर्षीचा दीपोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आणि शिवसेनेसाठी खरं तर खास असणार आहे, कारण की या वर्षी उद्घाटनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि 17 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता उद्धव ठाकरे या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या दीपोत्सवाला जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या 13 वर्षांपासून या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं आणि या दीपोत्सवानिमित्त संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या मैदानाला एक दिवे त्यासोबतच विद्युत रोषणाई जी आहे ते विद्युत रोषणाई लावली जाते आणि त्याची तयारी जी आहे ते पूर्ण करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे हे 17 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता उपस्थित राहणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेक मराठी हिंदी कलाकारांना जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निमंत्रित करण्यात आलं होतं आणि दरवर्षी अनेक कलाकारांच्या वतीने आणि राजकीय नेत्यांच्या वतीने जे आहे ते या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते त्यांच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील अशी चर्चा जी आहे ती चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी निमंत्रण स्वीकारून 17 तारखेला 6:30 वाजता त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आपण पाहायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील अशी चर्चा आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू युती करतील अशी देखील चर्चा असताना आता थेट मनसेच्या कार्यक्रमामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरेंची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण विद्युत रोषणाई जी आहे ते विद्युत रोषणाई देण्यात आलेली आहे। त्यासोबतच कंदील देखील मोठमोठे कंदील देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आतापर्यंतची जर या दीपोत्सवाची पार्श्वभूमी आपण पाहिली तर मोठमोठे राजकीय नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते। याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यासोबतच अनेक हिंदी कलाकार, मराठी कलाकारांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावली होती। परंतु यावर्षी पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, त्याच्यामुळे अनेक चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू झाल्यात। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत अशा चर्चा सुरू आहेत। युती देखील होईल अशी सकारात्मक भूमिका दोन्ही पक्षांच्या वतीने मांडली जाते। परंतु आता थेट मनसेच्या कार्यक्रमाला जे आहे ते उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे अनेक शिवसैनिकांमध्ये मनसैनिकांमध्ये उत्साह आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असताना अखेर युतीचा मुहूर्त कधी साधला जाणार याच्या देखील चर्चा आहेत। परंतु ज्या पद्धतीने अनेक कार्यक्रमांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत आणि आता थेट मनसेच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।